छत्रपति संभाजीनगर में राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट की ओर से आंदोलन आयोजित किया गया। मुख्य न्यायाधीश भूषण गवई पर हुए हमले की घटना का पार्टी की ओर से कड़ा निषेध व्यक्त किया गया। यह आंदोलन विधायक रोहित पवार के नेतृत्व में आयोजित किया गया था। आंदोलन मराठवाडा विश्वविद्यालय के मुख्य प्रवेश द्वार के सामने किया गया। आम्हाला सातत्याने हेच वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने संविधानाला केंद्रबिंदू ठेवून चर्चा केली आणि निर्णय दिला तर जो धनुष्यबाण आहे तो उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतो, घड्याळ हे आमच्याकडे येऊ शकतं आणि ही घटना जर घडली तर त्या दोन पक्षाकडे दोनच पर्याय तिथे राहणार आहेत। एक भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं री-इलेक्शनला समोर जावं। तिसरं असंही असू शकतं काही त्यातल्या आमदारांना आमच्याकडे येता येईल, पण तो नंतरचा विषय आहे। त्यामुळे उद्याचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यावर ठरणार आहे की 100 ठिकाणी री-इलेक्शन लगेच तिथं होणार का हे लोक भाजपमध्ये विलीन होणार का तिसरं काही आमदार आमच्याकडे परत येणार। उद्यासाठी आपण सर्वजण वाट बघूया, पण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे। लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट नक्कीच योग्य असा निर्णय देईल असा विश्वास आम्हाला सुप्रीम कोर्टावर आहे।